हॅलो, चला बहिणींनो, आज नलताई घेऊन आली आहे मसूर डाळ टाकलेला फ्लावर. त्यासाठी घेतला आहे मी कढीपत्ता, एक मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा. पहिले फ्लावरला गरम पाण्यातून उकळून काढा. नंतर कढईत गरम करायला ठेवा. मग थोडं तेल टाका आणि फ्लावर भाजून घ्या. फ्लावर खरपूस भाजून घ्यायचा. फ्लावर खरपूस भाजून झाल्यानंतर मग काढून ठेवा साईडला. आता आपण फोडणीची तयारी करणार आहे. फ्लावर बाजूला काढून ठेवून फोडणीची तयारी करायची. त्यासाठी मी थोडंसं तेल टाकलं पुन्हा कढईत. जिरं, मोहरी आणि हळद. नंतर थोडंसं हलवा आणि कढीपत्ता टाका. हिंग, पहिले हिंग टाकलं होतं आणि कढीपत्ता नंतर. मग एक मिरची जी हिरवी कापून ठेवलेली होती ती टाकली. त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा टाका. छान परतवून घ्या. मग थोडंसं मीठ टाका आणि मग पाणी सुटस तोपर्यंत परता. दोन चमचे लाल तिखट टाकले आणि एव्हरेस्टचा आता एकदम तेल बाजूला होतं परतलेलं आहे. मग नंतर फ्लावर टाकायचं. फ्लावर नंतर परतून घ्यायचा. मग मसूर डाळ टाकायची. ही भाजी खूप टेस्टी लागते. डब्यावर देण्यासाठी झटपट रेसिपी. सकाळी डब्यावर देण्यासाठी. दिसायला पण सुंदर दिसते आणि खायला पण. डाळीमुळे अजून चव येते फ्लावरची भाजी.
बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट द्या. तुमच्या सपोर्टची मला आवश्यकता आहे. यूट्यूबवरती खरं तर सपोर्टर असले तरच मी बऱ्याच जणांचं बघितले. खूप लोकांची परिस्थिती लाईक करणाऱ्या लोकांच्यामुळं कुठं पोचली.